सामन्याला आपण पाहिलं तर सुरू होते, मॅच देखील आपण पाहिलं तर सुरू होते, सामना देखील आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे खेळलाय क्षेत्ररक्षक काय चेंडू आपण पाहिलं तर अडवतोय, फिकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर इथे एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाचं खातं देखील आपण पाहिलं तर खोललंय. पहिलं षटक आपण पाहतोय मिडो आपला क्षेत्ररक्षक झेल मात्र सुटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस, चितो मॅचेस, छोट्याशा चुका देखील आपण पाहिलं तर इथे मैदान होत आहेत. इंद्रायणी 11 देहू, नायरा 11 समता क्रिकेट क्लब वराळी या दोन संघात सुरू असलेला आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. यानंतर पहिलवान शंभर दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन दाभाडे 11 कोटेश्वरवाडी 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब ठोंबरेवाडी यानंतरची देखील एक बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल आपण पाहणार आहोत. त्यानंतर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल नॉटीबॉय चिंचोली विरुद्ध श्री अष्टविनायक विचन देवरोड. चेंडू फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक पार दूर वरती, चेंडू मात्र चाल सीमारेषा पार, ऑन साइड स्क्वेअर लेगला षटकार, 6 धावा. धुवाधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. अफलकोते आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आपण पाहिले तर सुरू आहेत आणि पहिल्या षटकात एक जबरदस्त बॅटिंग इथे आपण पाहिले तर सुरू आहे. फलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे मैदान ते आपल्याला पाहायला मिळते. अतुल गोलंदाजीचे मार्क होत आहेत. सुदेश आणि मयूर अवचट ही जोडी आपण पाहतोय बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर इथे बनवली जाते. पॉवर प्लेच्या षटकात एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. चुका होत आहेत. क्षेत्ररक्षक आज क्षेत्ररक्षणातून चुका करताना पाहायला मिळते. टीम इंद्रायणी 11 देहूचा संघ आपण पाहतोय. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड अफलकोते आपण पाहिले तर इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक देखील इथे आपल्याला सुरू आपल्याला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. P1 P2 पार महत्वाचा असेल 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. ओव्हर चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न, आउटसाइड द लेग स्टंप, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड इथे आपण पाहिलं तर पुढे जाते. अफलकोते आकडे आपण पाहिले तर इथे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहू शकाल सुरू आहे. गोलंदाजी देखील इथे आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फलंदाजी इथे आपण पाहिलं तर रोखून ठेवले गोलंदाजानं. फ्लिक केलाय. पुन्हा एकदा एक चांगला फटका आपण पाहतोय. ऑन साइडला मात्र केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फिकी करतायत. फिकी सुरेख आहे, बॅकअप चांगला आहे. तोपर्यंत धावा येत आहेत. एक शॉर्ट रन, आताची एकच धाव आहे. मुख्य पंच आपण पाहिलं ते कळतायत. पहिली धाव खेळपट्टीवरतून अनिवार्य, परंतु दुसरी धाव तुम्हाला खेळपट्टीवरतून पिचवरतून पळून पूर्ण करायची नाही. पिचच्या बाहेरून तुम्हाला दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण करायची आहे. मातीची विकेट आहे, मातीची खेळपट्टी आहे, मातीचं पीच आहे आणि त्यावरती देखील आपण पाहिलं तर एक सुंदर फलंदाजी गोलंदाजी आपण सातत्यानं पाहतोय. मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा, पुणे जिल्ह्यातील चर्चेत असणारी क्रिकेटची स्पर्धा. यावेळेचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळलाय. कॅप मोठा आहे, कॅप मोठा आहे. चेंडू मात्र चाल. पॉवर प्लेच्या षटकात एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. फलंदाज चौकार खेळतोय. 4 धावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलक होत आहेत. नायरा 11 समता क्रिकेट क्लब वराळी हा संघ प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहते. अशोक गोरखे साहेब जे की महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत, पुण्यनगरीचा अभिमान आहेत, देहूचा सार्थ अभिमान आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं तर इंद्रायणी 11 देहू हा संघ देखील आपल्या स्पर्धेत इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साई स्मृती चषक 2025 7वं पर्व आपण पाहिले ते संपन्न होते आणि 7व्या पर्वाचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन देखील आपण पाहतोय. सोळा धावा धावफलक होत आहेत. पहिले षटक देखील आपण पाहिले ते संपले. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिले ते सुरू आहे. सोम खर्चे आपण पाहिले तर या संपूर्ण स्पर्धेचं ग्राफिक्स डिझाईन आणि व्हील्स
एडिटिंगचं काम आपण पाहिलं तर करतायत. 16 धावा धावपल होत आहेत. पहिले षटक देखील इथे आपण पाहिलं तर संपलं. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 16 धावा येत आहेत. षटक क्रमांक 2 करण्यासाठी वरद पाटील 25 मिनिटांचा कालावधी प्रत्येक टीमला पंच त्या ठिकाणी सांगतायत. त्यामुळे वेळेचे काय बंधन आपण ठेवलेलं आहे. फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस वरती केलं आक्रमण, केला हल्ला, चेंडूवरती प्रति हल्ला, बॉल सीमारेषा पार, 1-2 टप्पा घेत सीमारेषा पार, चौकार. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीचे. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 20 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहे. करण नंदेड आपण पाहतोय 17.14च्या सरासरीने आपण पाहिलं तर धावा बनवल्या जात आहेत. यावेळेचा चेंडू होता. विकेट किपर तिथे आपण पाहिलं तर चेल टिपण्याचा प्रयत्न करतायत. शेवटचा शनी चेंडू हातातून सटकला निसटला तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर इथे एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोते आकडे बदलतायत. स्कोर कार्ड होती 21 धावा त्या देखील आपण पाहिलं तर बनवल्यात. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळेचा चेंडू होता. बॅटची एज घेऊन चेंडू आपण पाहिलं तर अडवला जाते. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहिलं तर एक सिंगल येते आणि धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 22 धावा धावपल कोते आहेत. षटक क्रमांक देखील दुसऱ्या क्रमांकाचं आपण पाहिलं तर सुरू आहे. वरद पाटीलची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकात वैयक्तिक तो 3 चेंडू टाकतोय. 6 धावा इथे आपल्याला खर्च करताना पाहायला मिळते. 22 रन, 22 धावा धावपल कोते आहेत. यावेळेचा चेंडू होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कव्हर पॉइंटच्या मधून गॅप शोधलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. धावा मिळतात 4. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू, धन्यवाद डीचे. 26 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं ते सुरू आहेत. गोलंदाजी आपण पाहते वरद पाटील यांच्याकडनं थोडस मागणी ठरत आहे. 4 चेंडू 10 धावा. प्रयत्न एकच असेल. एखाद डॉट बॉल, एखादी विकेट. चेंडू मिड विकेटला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत. ऑन साइडला एक सुंदर फटका आपण पाहतो. बॅटर मयूर अवचटच्या बॅट मधून इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर बॅटिंग करतायत. 5 चेंडू 11. सुदेश बॅटिंग करतायत. 6 चेंडू 15. ही पहिल्या विकेट सरी भागीदारी पार्टनरशिप देखील आपण पाहतोय. इनिंगला बिल्डअप करतायत. चांगली सुरुवात आहे, चांगला स्टार्ट आहे. सौम्य एकानंदनचं एक सुंदर वाक्य आपण नेहमी ऐकत असतो, वाचत असतो. ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते ना त्या गोष्टीचा शेवट चांगला होताना पाहायला मिळतो. सुरुवात कमालीची आहे. एक जबरदस्त बॅटिंग या जोडीकडनं आपण पाहतोय. एकही विकेट गमावली नाही पॉवर प्ले मध्ये. शॉर्ट पिच चेंडू टप्प्यात थोडासा बाहेर ठेवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू छेडछाड करत चेंडू मात्र पाठवलाय टिप कव्हर सीमा पार. एक सुंदर अप्रतिम चौकार. 4 धावा. थँक्यू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. पॉवर प्ले आपण पाहिले तरी ते संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये P1 P2 मध्ये एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. हे संपूर्ण आपण पाहिले तर स्पर्धा संपन्न होत असताना हनुमान क्रीडा संघ माहीनगरचे जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देऊगाव, समस्त ग्रामस्थ माळीनगर, समस्त ग्रामस्थ देऊगाव या सर्वांचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. प्रामुख्याने श्री संदीपभाऊ बाळासाहेब परंडवाल, अध्यक्ष हनुमान क्रीडा संघ, श्री आदित्य चिंतामण टिळेकर, प्रथम नगरसेवक बांधकाम सभापती श्री क्षेत्र देऊ नगर पंचायत, श्री संजय भाऊ लक्ष्मण टिळेकर, श्री लक्ष्मण भाऊ शांताराम टिळेकर, श्री राकेश भाऊ हरिचंद्र टिळेकर, श्री संदीप भाऊ गोरक्षनाथ टिळेकर, श्री नितीन उर्फ बंटीभाऊ फुलफगर, गणेश भाऊ विदाटे, नवनाथ भाऊ विदाटे, रणधीरजी टिळेकर, गणेशजी तांबे, कौस्तुभजी टिळेकर, सागर भाऊ काळोकी,
अविनाश भाऊ बसे असतील, वेदांत टिळेकर, प्रथमेशची जाधव, अमितची गोरे, अमोलची राठोड, सचिनजी बागव, मनीषची नवले, ओंकारची कवडे, अभिषेक शिंगाडे, विकासची बोडकिंग, राहुलची अजबे, विक्रमजी बसे, अमोलभाऊ राऊत, विनायकची गाडेकर, सुदैशू कांबळे, गणेशजी टिळेकर, सुनील आंबेकर, त्याचबरोबर आदित्य शेंडगे, गणेश भाऊ टिळेकर, कुंदनची मानसी, नामदेवची भवारी या सर्वांचं फार मोठं मोलाचं सहकार्य हनुमान क्रीडा संघासाठी आपण सातत्यानं पाहिले. फ्लिक केलाय, फटका चांगला आहे, ख्याप मोठा आहे, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू मात्र चाल. पॅडल स्वीपचा एक सुंदर फटका, चेंडू सीमा रेषा पार, धावा मिळतात सुधीच्या बॅटमधून 4. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सणसणीत चौकार. अतिशय धन्यवाद. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होते सन्माननीय सचिन भाऊ पानसरे, सन्माननीय किरणजी बोराटे, सन्माननीय महेश आवळे, सन्माननीय नाना गाडे, सन्माननीय मधुकरजी काळोखे, भरत केलूर, चेतन झेंडे, श्रीकांत भाऊ काळोखे या सर्व मान्यवर अतिथींचं ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 38 धावा तर मात्र धावपल होत आहे. 38 रन. सुदेश बॅटिंग करतात, 9 चेंडू 25. मयूर बॅटिंग करतात, 6 चेंडू 12. मोठं टार्गेट होण्याचा प्रयत्न आहे. नायरा 11 समता क्रिकेट क्लब वराळे संघाचा प्रयत्न करावा लागतील. प्रयत्नांच्या पराकष्ट देखील आपण पाहिलं तर इथे करावं लागतील. ऑन स्क्रीन देखील आपण पाहतोय अतिथी मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत. प्रेक्षक आपण पाहिले तर प्रचंड मोठी गर्दी या स्पर्धेच्या निमित्ताने सातत्यानं करतायत. एक सिंगल येते, धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आपण पाहतोय 39 धावा तर मात्र धावपल होते आहेत. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 सातवे पर्व देखील आपण पाहिले ते संपन्न होताना आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस देखील आपण पाहतोय. खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी भोजन व्यवस्था देखील आपण या स्पर्धेत पाहतोय. फटका खेळला, चेंडू हवे आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला असेल, टेकन, व्हेरी गुड कॅच. श्रीकांत आपण पाहिलं तर चेल टिपतायत, विकेट येते तर फलंदाज बाद होतो. मयूर अवचटच्या रूपानं पहिला धक्का समता 11 नायरा क्रिकेट क्लब वराळे संघाला. विकेट ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू, धन्यवाद. चला न्यू बॅटर थोडस पटपट चला. नवीन फलंदाज आपण वेळेत मैदान जाणं गरजेचं. बॅटर आउट झाला, 38 सर्कल क्रॉस केलं की नवीन बॅटरनं मैदान येणं गरजेचं आहे. वेळेची काय बंधन आहेत, वेळ देखील फार महत्वाचा आहे. तिसरे षटक सुरू आहेत. 39 धावा तर मात्र धावपल होत आहेत. भोजन व्यवस्था आपण पाहतोय श्री अविनाश आबा बसे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देऊ शहर, युवा उद्योजक श्री ओंकार भाऊ जाधव, युवा उद्योजक श्री हनुमंतजी बोरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण पाहतोय. हनुमंत मोरे साहेबांचे देखील आभारी आहोत. यावेळी चेंडू खेळला स्ट्रेट टू द ग्राउंड. सर्व बॅटनं समोर एक सुंदर फटका आणि तिथे आपण पाहिलं तर दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न पळून पूर्ण केला. आता 2 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपेल. तिसऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर नायरा 11 वराळे संघ बनवते एक गडी बाद 41 धावा. या स्पर्धेत आपण पाहिलं तर मंडप सौजन्य देखील आपल्याला लाभले. युवा उद्योजक श्री संदीप भाऊ टिळेकर, हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे आधारस्तंभ, युवा उद्योजक श्री रणधीर भाऊ टिळेकर यांनी आपल्या स्पर्धेला मंडप सौजन्य या ठिकाणी आपण पाहिलं तर केलेलं आहे. अनेक अतिथी मान्यवर पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. सभी को एक विनती की जाती है, हमारे सभी खिलाड़ियों को एक विनती है, यहाँ पर आप मोबाइल का यूज नहीं कर सकते. इसके लिए आपको विनती की जाती है कोई भी यहाँ पर वीडियो या फोटो ना खींचे. प्लीज आप सभी को एक विनती की जाती है. ओटीओ उत्तम सर.
विकेट आपण पाहिले तर इथे फलंदाज आपण पाहिले तर इथे बाद होत आहे. षटक क्रमांक देखील चौथा आपण पाहिले तर सुरू झाले. श्रीकांत जगदाळे इथे आपण पाहिले तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत असलेले सर्व क्रीडा रसिक, सर्व क्रीडा प्रेक्षक राजांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. झडपी चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय वैभव नाना गाडे आणि निखिल दादा उर्फ सोने भाऊ गाडे, आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. सन्माननीय निखिल दादा बोत्रे, आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 41 धावा धावपल होत आहेत. बॅटिंग साठी माऊली, राकेश ही जोडी आपण पाहते. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटने बॉलचा संपर्क नाही. विकेट किपर चेंडू अडवत आहे तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहिले तर येतोय. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 2 गडी बाद 41, 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळते. तुषार भोसले गोलंदाजीचा मार्क होत आहे. तुषार प्रचंड हुशार आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट बॉल, एक डॉट बॉल त्याने इथे मैदानात केलाय. ओव्हर पिच चेंडू होता, थोडस पुढे टाकलाय. स्लो रन चेंडू होता, चुका होत आहेत. झेल आपण पाहिलं तरी ते सुटला होते. एक सिंगल आपण पाहिलं तरी ते स्कोर कार्ड पुढे जातो. धवपल कोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहे. 2 गडी बाद 42 धावा. चौथं षटक आपण पाहतोय. इंद्रायणी 11 देहू संघ आपण पाहतोय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करतोय. आज छोट्या चुका देखील आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ असाच आहे. तुमची एक चुकी प्रतिस्पर्धी संघाचं विजयाचं 9 पाऊल ठरू शकतं. चुका टाळाव्या लागतील, चुका सुधाराव्या लागतील. रोखून ठेवलं आतापर्यंत. समता क्रिकेट क्लब नायर 11 वराळी संघाला ही खेळपट्टी आपण पाहते. मातीचं पीच आहे, मातीची खेळपट्टी आहे जी फलंदाजांना देखील साथ देते आणि गोलंदाजांच्या देखील प्रेमात पडताना पाहायला मिळते. रंग बदलणारी खेळपट्टी आहे. कधी विकेट येत आहेत, कधी षटकार येत आहेत, कधी चौकार येत आहेत, कधी धावा रोखल्या जात आहेत, कधी आक्रमण केल्या जात आहेत. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे. 2 डावांचा खेळ आहे. पहिल्या डावात फलंदाजी करणारा संघ, गोलंदाजी करणारा संघ आपण पाहत असतो आणि दुसऱ्या डावात देखील प्रथमतः गोलंदाजी करणारा संघ धावांचा पाठलाग करतो आणि प्रथमतः फलंदाजी करणारा संघ धावा रोखण्याचा प्रयत्न करतो. यावेळीचा चेंडू होता, सफल झालेत बॅटर. बॅटची एज आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येते. फलंदाज आपण पाहिलं तर इथे बाद होत आहे. धक्का क्रमांक 3 समता क्रिकेट क्लब अर्थात नायर 11 वराळे संघाचा 3रा बॅटर आउट, बाद. डी इव्हेंटच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री देखील या स्पर्धेत आपण पाहतोय. डी इव्हेंटचं मॅनेजमेंट आपण सातत्यानं पाहतो. मॅनेजमेंट नेव्हर फेल्स म्हणून डी इव्हेंटची चर्चा आपण पाहिलं तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात आपण महाराष्ट्रभर सातत्यानं पाहिलेलं आहे. अनेक टुर्नामेंट आपण पाहिले तर डी इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहिले तर ऑर्गनाईज केले जात आहेत. अनेक टेनिस बॉल क्रिकेटचे असू द्यात, विशेष करून कॉर्पोरेट टुर्नामेंट असू द्यात, क्रिकेटचे इव्हेंट असू द्या, आपण पाहिले तर सगळे इव्हेंट डी इव्हेंट आपण पाहिले तर मॅनेजमेंट करत असतं. स्पर्धा देखील आपण पाहिले तर त्यांच्या माध्यमातून कव्हर होताना पाहत असतात. अनेक ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री देखील आपण पाहत असतो. 43 धावा धावपल होत आहेत. 3 विकेट आपण पाहिले ते गमावल्या. षटक क्रमांक देखील 4 आपण पाहिले ते सुरू आहेत. उमेश नायडू यांचं खूप खूप आभार आहे. त्या स्पर्धेला त्यांनी फार मोठं मोलाचं विशेष सहकार्य केले. लोअर फुलटा चेंडू होता, आउटसाइड द लेग स्टंप. पंच आपण पाहिले ते कळवत आहेत. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड पुढे जाते. व्हाईट बॉल तो देखील आपण पाहिले तर इथे मैदानात टाकला होते. 44 धावा धावपल होत आहेत. 3 गडी बाद. 4थं षटक सुरू आहे. तुषार भोसले गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. 5 चेंडू टाकलेत, 3 धावा खर्च केला तर 2 विकेट त्यांनी इथे आतापर्यंत मिळवले नाहीत. प्रांतचं सौचिन्य आपण पाहतोय. रासेनगरीचे सुपुत्र, देवनगरीचे प्रतितेश युवा उद्योजक चिवनाप्पा केदारी, जीके स्पोर्ट्सचे ओनर याच नगरीचे युवा उद्योजक गणेशदादा मराठे, युवा उद्योजक ओमकार शेठ जाधव यांच्या माध्यमातून ट्रान्सचं सौजन्य आपल्या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक संपेल 4थ्या क्रमांकाचं समता क्रिकेट क्लब नायर 11 वराळे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 45 धावा.
पॉवर प्लेच्या षटकात एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली होती. फलंदाजीचा झंझावत आपण पाहिला होता, परंतु षटक क्रमांक 3 आणि षटक क्रमांक 4 मध्ये कमबॅक केलं. पुनरागमन देखील आपण पाहतोय, वापसी देखील आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते. चला विनंती आहे, थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. अंपायर सर तुम्हाला सूचना करतायत, आम्ही देखील इथून सूचना करतोय, इथून देखील सांगितलं आता आयोजक आम्हाला सूचना करतायत, थोडी घाई करा. वेळ वाचवणं इथे आपण पाहिलं तर फार गरजेचं आहे. दुपारच्या सत्रात प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी या मैदानात आपण सातत्यानं पाहत असतो. हे क्रीडा नगरी, हे मैदान गतवर्षीपासून आपण पाहिलं तर स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 सातवं पर्व आपण पाहतोय. 6वं पर्व गतवर्षी आपण याच मैदानात पाहिलं आणि 7वं पर्व देखील या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 45. 5वं षटक करण्यासाठी गोलंदाज येत आहेत जितेंद्र कोहली, वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं षटक. पहिला चेंडू होता, वेगाने टाकलाय, मातीची खेळपट्टी आहे, टप्पा पडतोय, खाली राहतोय, विकेट किपरच्या हातात येतोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. मातीची खेळपट्टी आहे, विशेष करून आपण पाहिलं तर गेली काही वर्षापूर्वी आपण पाहिलं तर मातीच्या खेळपट्टीवरचं क्रिकेट खूप चांगलं पाहायला मिळायचं, परंतु जसं सिमेंटची खेळपट्टी आली, सिमेंटची विकेट आली, मातीच्या खेळपट्टीवरचं क्रिकेट फार कमी व्हायला पाहायला मिळालं. परंतु आपण पाहिलं तर अलीकडे पुन्हा एकदा अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर मोजक्या काही स्पर्धांमध्ये मातीची खेळपट्टी आपण पाहत असतो. एक वर्ष आम्ही PWD सांगवीच्या मैदानात मातीची खेळपट्टी पाहिली होती. संजय बालेराव सरांच्या नेतृत्वातून ती आपण साकारताना पाहिली होती. या वर्षी आपण पाहिलं आणि गतवर्षी देखील या मैदानावरती आपण पाहिलं तर ही मातीची खेळपट्टी आपण पाहतोय. या खेळपट्टीवरती मातीच्या पिचवरती खेळण्याचा आनंद हा फार वेगळा असतो. फलंदाजी करणाऱ्या संघांना देखील ही खेळपट्टी साथ देते, गोलंदाजी करणाऱ्या संघांना देखील ही खेळपट्टी आपण पाहिलं तर साथ देते. 46 धावफल होत आहे, 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्या. षटक क्रमांक 5 देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजी आपण पाहतोय. या हवेचा चेंडू होता, एक सिंगल येईल, शॉर्ट थर्डमॅनला अडवलाय, तोपर्यंत एक धाव देखील आपण पाहतोय. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड वरती बदलले जात आहेत. 47 धावा. 5वं षटक सुरू आहे, 3 गडी बाद 47. स्कोअर लेगला आपण पाहिलं तर चेंडू फील केला, तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर इथे स्कोर कार्ड पुढे जाते. 48 धावा देखील आपण पाहिलं तर धावफल होत आहे. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत गमावल्या. मॅन ऑफ द सिरीज मालिकेवर श्री टीव्हीचं सूचन आपण पाहते. श्री क्षेत्र देवनगर पंचायतीचे स्वीकृत नगरसेवक योगेश भाऊ मोरे यांच्या माध्यमातून एक LED टीव्ही या स्पर्धेत देखील आपण पाहतोय. 5वं षटक सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग बी फॉर विकेट. फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होते, विकेट येते. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर बसेल 4थ्या क्रमांकाचा समता 11 नायरा 11 क्रिकेट क्लब वराळे संघाला. अठ्ठेचाळीस धावा धावफल होत आहे. 4 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. 5वं षटक देखील आपण पाहिलं ते समाप्त होते. शेवटचं अंतिम षटक देखील आपण पाहिलं ते सुरू होते. पाठीमागच्या षटकात फक्त 3 धावा आल्या. गोलंदाजी अतिशय कमालीची आपण पाहिली. तुषार भोसलेनं हाताळलं षटक, 2 विकेट त्यानं मिळवत पुन्हा एकदा वापसी करून दिली इंद्रायणी 11 देऊगाव संघाला. 48 4 गडी बाद. शेवटचं अंतिम षटक. यावेळेचा चेंडू होता, टप्पा पडतोय, विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. तुषारनं या अगोदरच्या षटकात देखील अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली होती. स्लॉगर डेथोर मध्ये आपण पाहिलं तर तो पुन्हा एकदा षटक क्रमांक 6 करण्यासाठी आपण पाहतो येते. 48 धावा, 4 गडी बाद 48. काल याच खेळपट्टीवरती आपण 80-90 प्लस धावा आपण पाहिल्यात. आज याच खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर थोडस लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहतो, परंतु पुन्हा एकदा एक जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू मात्र केला स्क्वेअर लेगला, मंगेश तांबेच्या बॅट मधून खणखणीत चौकार.
52 धावा धावपल होत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहिलं तर गोलंदाजी करतायत गोलंदाज तुषार भोसले. एक डॉट बॉल एक चौकार देखील आपण पाहिलं तर येतोय. निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. चौकार देखील आपण पाहतोय. मंगेश तांबे इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करतात. 7 चेंडू 7. यावेळेचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट. चेंडू मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला. महेंद्र सिंग धोनी स्टँड कडे चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. उत्तुंग उत्तुंग षटकार. अठ्ठावन्न धावा धावपल होत आहे. 4 विकेट आपण पाहिलं तर गमवला. षटक क्रमांक 6 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. तुषार भोसले गोलंदाजीतून आपण पाहिलं तर थोडासा मागणं ठरतोय. स्लॉगर डेथवर मध्ये काही मोठे फटके येत आहेत. एक डॉट बॉल एक चौकार एक षटकार देखील आपण पाहतोय. 58 धावा धावपल होत आहेत. शेवटचे 3 चेंडू इथे आपण पाहिलं तर बाकी आहे. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साई स्मृती चषक 2025 आपण पाहताय. 7वं पर्व आणि त्यातच काही सर्व. गोलंदाज तुषार. यावेळेचा चेंडू होता फटका मात्र खेळला मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक टीम मध्ये आहे. अडवतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र नकार आहे. एकूण 60 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. www.cricklife.in वर ती स्पर्धा आपण पाहते. या स्पर्धेचं HD क्वालिटी मध्ये आपण लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण पाहते. ऑफिशियली ते मीडिया पार्टनर आहेत. या स्पर्धेला गेली 7 पर्व 7 वर्ष आपण पाहिले तर ते सातत्याने सोडले जात आहेत. यावेळेचा चेंडू केला डीप कव्हरला चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूला अडवतील फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. 60 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. यानंतरच्या मॅचचं टॉस आपण करतोय. दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आपण करणार आहोत. यानंतरची मॅच असेल पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनचा हाफ आपण पाहतोय. मावळ तालुक्यातील 2 ताकदवान संघ 2 दादा टीम एकमेकांच्या समोर. यानंतर आपण पाहणार आहोत पहिलवान शांबा दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन T11 कोटेश्वरवाडी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब अर्थात 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब ठोंबरेवाडी. या 2 संघात यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आणि टॉस होण्याच्या अगोदर कॅप्टन आमची विनंती आयोजकांच्या वतीने आपला क्रिक हिरोजचं जे काही स्क्वॉड आहे ते अपडेट होण्यासाठी स्कॅनर आपण स्कोरर कडे सुपूर्द करायचंय. त्यानंतर टॉस होणार आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टन या पहिलवान शांबा दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन T11 कोटेश्वरवाडी संघाचे कॅप्टन 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब ठोंबरेवाडी संघाचे कॅप्टन. एक इनिंग एक डाव देखील आपण पाहिले तर संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना बनवला गेला 61 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले इंद्रायणी 11 देऊ संघाला 62 धावा. टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी आमंत्रित करतो आपल्या स्पर्धेचे आयोजक आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस सौजन्य केलेलं आहे. श्री क्षेत्र देऊ नगर पंचायतीचे प्रथम नगरसेवक आणि बांधकाम सभापती प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आदित्यभाऊ टिळेकर आणि त्याचबरोबर वैभव नाना गाडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. निखिलजी बोत्रे साहेब आपल्याला विनंती आपण या आवर्जून आपल्या स्पर्धेला दोन्ही मित्र उपस्थित होत आहेत तीर्थक्षेत्र एलवाडीवरतून आणि त्यांचे शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. नॉटी बॉय चिंचोली संघाचे सोने जाणते खेळाडू मार्गदर्शक आदरणीय गजानन भाऊ गरुड यांना विनंती आपण टॉस साठी या आपल्या शुभास्ते टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांना विनंती असेल आपण या. वैभव नाना गाडे निखिल भाऊ बोत्रे आपल्याला विनंती आपण या टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. टॉस या ठिकाणी आपण करतोय मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होते सन्माननीय संदीपजी गोराडे, रामशेठ दांगट, आसिफ शेख, अनिल सोनवणे, किरण बोराटे ह्या मान्यवर अतिथींचं आगमन झालेलं आहे. आपलं देखील ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू. चला मान्यवरांचा नामोल्लेख झालेला आहे. दोन्ही कॅप्टनचा देखील टीमचे अनाउन्समेंट होते. संगणकांना विनंती आपण टॉस साठी या. चला बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर पाठवा. मॅच आपण लगेच सुरू करतोय.
अधिकचा वेळ आपण घेणार नाही. सामना देखील या ठिकाणी आपण सुरू होताना पाहणार आहोत. ऑफिशियली अंपायर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. संजय भालेराव सर, अजय आवळे सर, महेश जाधव सर या 3 पंचांचा पॅनल सातत्यानं आपण पुण्यनगरीत आणि पुणे जिल्ह्यातील अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला कव्हर करताना पाहायला मिळतात. परंतु ज्या मानाच्या क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्या ठिकाणी हक्कानं हा पॅनल आपण सातत्यानं पाहतो. पुणे जिल्ह्यातील देखील मावळ तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची आणि प्रत्येक वर्षी होणारी एक सातत्यपूर्ण आयोजन नियोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्मृती चषक 2025 क्रिकेटच्या माध्यमातून साहेबांच्या आठवणींना उजाळा देणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. थँक्यू. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय, सन्माननीय किशोर कुऱ्हाडे, प्रवीण सराटे या मान्यवर अतिथींचं आगमन, आपलंही मनपूर्वक स्वागत. थँक्यू. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही विनंती करतो आयोजकांच्या वतीनं आपण प्रत्येक टीमला टायमिंग सांगितलेलं आहे. युट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. वेळेची काय बंधन आयोजकांनी ठेवलेलं आहे. त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आपण करतोय. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी या. पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन T11 कोटेश्वरवाडी संघाचे कॅप्टन, 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब ठोंबरेवाडी संघाचे कॅप्टन, या दोन्ही कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संघनायकांना आमची विनंती आहे आयोजकांच्या वतीनं, तोपर्यंत एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपला. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. प्रथमतः बॅटिंग करत असताना समता 11 नायरा क्रिकेट क्लब वराळे संघानं बनवला 61 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवलंय. धावांचं लक्ष आपण पाहिलं तर इथे ठेवलेलं आहे 36 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 62 धावा. इंद्रायणी 11 देऊ संघाचे सलामीचे आघाडीचे बॅटर बॅटिंग साठी आपण पाहिले तर मैदानात उतरलेले आहेत. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात आणि कॉम्बॉक्स मधून आपण पुन्हा एकदा ऐकूयात पुण्यनगरीतील एक सुमधुर गोड आवाज. शिरूर तालुक्यातील पिंपरखेडचे सुपुत्र, आमचे सहकारी मित्र कॉम्बॉक्स मधून ऐकायला मिळतील. आदरणीय राहुलजी बोंबे सर, ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या दिवसामध्ये ह्या स्पर्धेने मात्र या ठिकाणी जे पदार्पण केलेलं आहे, दुसरी मॅच, दुसरी इनिंग इथे आपण पाहतोय. बॉलर तयार आहेत. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये खेळलाय. फिल्डर तिथे बॉलला पाठवर असेल. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि त्याबरोबर पहिल्याच बॉलवरती धावाही मैदानावरती भरपूर येताना तुम्हाला पाहायला मिळतील. 1 रन शॉर्ट, एकूण 3 आल्या होत्या, त्यामध्ये 1 रन शॉर्ट आहे. 2 धावा इथे पहिल्याच बॉलवरती इथे तुम्हाला पाहायला मिळतील. देहू गावामध्ये आपण पाहतोय संतांच ज्यांना मान्यवरांच्या नावाचा नामोल्लेख आपण केलेला आहे त्या सर्व अतिथी मान्यवरांना माझी विनंती असेल, आपण प्रेझेंटेशन बॉक्स, टॉस बॉक्स मध्ये या आणि टॉस बॉक्स मधनं यानंतर आमच्या बरोबर जोडले जातील या स्पर्धेचे मुख्य समालोचक म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो सन्माननीय उत्तम सावंत सर. परत एकदा आपण पाहतोय बॉल डीप काव कॉर्नर मध्ये ट्रॅव्हल होईल. सिंगल मैदानात मध्ये आले. विकेट आल्यानंतर पाहूया मॅच मध्ये काही फेरबदल होणार का, या गोष्टीची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि टॉस या ठिकाणी होतोय. ओ टू उत्तम सावंत सर. गजानन भाऊ गरुड यांना विनंती, आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. दोन्ही कॅप्टन येत आहेत. 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब ठोंबरेवाडीचे कॅप्टन, पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन D11 कोटेश्वरचे कॅप्टन उपस्थित झालेला आहे. टॉस साठी पण करतोय. मांडवर पाहुण्यांच्या शुभास त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. नॉटीबाई चिंचोली संघाचे जुने जाणते खेळाडू मार्गदर्शक गजानन भाऊ गरुड यांना विनंती, आपण टॉस साठी या. वैभव नाना गाडे, निखिल भाऊ बोत्रे उपस्थित आहेत. युवा उद्योजक आपण टॉस करतोय. कॉल करतायत 11 हनुमान स्पोर्ट्स क्लब ठोंबरेवाडीचे कॅप्टन. हेड कॉल टेल. टॉस जिंकला आणि प्रथमतः निर्णय घेतलेला आहे गोलंदाजी करण्याचा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, मान्यवरांचा आभार. मॅच सुरू, आपण अधिकचा वेळ घेणार नाही. पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातोय. टॉस बॉक्स मधून टॉस संपन्न केलाय, टॉस जिंकलाय पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन T11
कोटेश्वरवाडी संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले डोंबिवली संघाला. ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू. मोठा स्ट्रोक आपण या अगोदर पाहिला आणि त्यानंतर पुन्हा एक सेन्सिबल क्रिकेट इथे तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचची परिस्थिती आपण पाहतोय 26 बॉल शेवटचे बाकी आहेत, 34 धावेची गरज आणि 28 धावा इथे इंद्रायणी 11 देहू या संघाच्या स्कोर कार्ड वरती इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीनं शाही षटकामध्ये आपण पाहतोय विशाल कोर इथे विकेट मिळवली, त्यानंतर मोठे स्ट्रोक देखील इथे तुम्हाला पाहायला मिळाले. परत एकदा कट केलाय बॉल हवेमध्ये, फिल्डर ओ हो 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 तिथे चूक झाली आहे आणि ही चूक परवडणारी नाहीये. ह्या परिस्थितीमध्ये ह्या प्लॅटफॉर्मवरती ही चूक खरं तर तुम्हाला पराभवाला आमंत्रण देणारी असेल. क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो खरं तर चान्स खूप कमी येत असतात आणि हे चान्स खरं तर कलेक्ट करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण इथे चर्चेचा विषय ठरतोय. नेहमीच आपण पाहतोय खरं तर क्षेत्ररक्षण हा तुमच्या टीमचा दर्जा असतो. क्षेत्ररक्षण हे तुमच्या टीमची क्वालिटी ठरवत असते आणि या क्षेत्ररक्षणावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. पुन्हा एकदा गॅप तिथे आपण पाहतोय असेल भरपूर मोठा आणि याबरोबर संघाला होतोय 4 धाव्यांचा तोटा. धावा पाहायला मिळतील 4 चौकार. बाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. एक चांगला स्ट्रोक आपण पाहिला. शॉर्ट सिलेक्शन देखील खूप सुंदर होतं. गॅप क्षेत्र निवडलं, खाली क्षेत्र निवडलं आणि त्यानंतर आपण पाहतोय डीप कव्हर पॉइंट मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना तुम्हाला पाहायला मिळाला. षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपलेला आहे. स्कोर कार्ड मध्ये धावा आहेत 33. 24 बॉल शिल्लक, 29 ची गरज. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अरुणजी विधाटे आपण देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आपलं ही मनपूर्वक असं स्वागत. 24 बॉल शिल्लक आहेत, 29 धावेंची गरज. स्पर्धेच्या विशेष सहकार्यांबद्दल, बक्षिसांबद्दल खरं तर आपण चर्चा करतोय. पहिली 1 ते 4 क्रमांकाची पारितोषिकं मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहेत. तर चषक सौजन्य आपण पाहतोय सर्वांचंच लक्ष वेधून घेणारे आकर्षक चषक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे चषक सौजन्य आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. नगरसेवक माजी बांधकाम सभापती देहू सन्माननीय योगेश भाऊ काळोखे आणि उद्योजक सागरदादा भसे यांच्या माध्यमातून चषक सौजन्य या स्पर्धेला आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर सामन्याचं थेट प्रक्षेपण म्हणून आपण पाहतोय लाईव्ह प्रक्षेपण जर आपण पाहिलं राजेश भाऊ टेळेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र थेट प्रक्षेपण सौजन्य या ठिकाणी मात्र आपल्याला जे मिळालेलं आहे. मॅच कडे आपण जातोय. 33 धावा, 24 बॉल, 29 ची गरज. बॉलिंग मार्क वरती सुदेश आलेत. पहिलाच बॉल डीप लॉंग ऑन वरनं पाठवलाय हवाई मार्गाने. बिग 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 ब्लॉक शरण षटकार 6 धावा. धुआधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. सुदेश यांना वेलकम केले. पहिल्याच बॉल वरती इथे आसमान दाखवलंय. परत एकदा खूप टप्प्याचा बॉल होता, त्याला आपण पाहतोय ऑन साइडला खेळलाय. तिथेही गॅप भरपूर मोठा होता आणि पुन्हा एकदा बॉलिंग करणाऱ्या टीमला होतोय 4 धाव्यांचा तोटा. पुन्हा एकदा विकेट येतोय. धावा मिळतील 4 चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आले. नुसते आले नाहीत तर मोठे स्ट्रोक हे त्यांच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतात. परत एकदा बिगेटचा प्रयत्न होता. आता बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल येतोय आणि विशेषतः आपण पाहिलं सुरुवातीला पहिलं 2 बॉलवरती 2 विकेट आल्यानंतर त्यानंतरही तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सुदेश मात्र थोडेसे महागडे ठरत आहेत. 21 बॉल शेवटचे बाकी आहेत, 19 बनवायच्यात. इंद्रायणी 11 देहू हा संघ आपण पाहतोय विजयाचा ट्रॅक बनवतोय. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला इथे आणि विशेषतः आपण पाहतोय बॉलिंग मध्ये इथे मात्र ट्रॅक मिळत नाहीये. वेग भरपूर आहे आणि वेगाबरोबर खरं तर आपण पाहिले बॉलिंग मध्ये ट्रॅक मिळत नाहीये. आपण विकेट बद्दल चर्चा केली, खेळाडूंशी देखील काही प्रतिक्रिया आपण ऐकल्या आणि विशेषतः आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिमेंट विकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट हे कॉम्बिनेशन तुम्ही नेहमीच पाहता, पण इथे एक वेगळी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल.
अगदी मातीचं एक सुंदर असं विकेट या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळते. ऍडव्हान्टेज बॅटिंग साठी आहेत, ऍडव्हान्टेज बॉलिंग साठी आहेत. त्यामुळे आपण पाहतोय इथे तुमचा नॅचरल गेम इथे तुम्हाला नक्कीच दाखवावा लागेल, तुमचं कौशल्य इथे दाखवावं लागेल. एक चांगली परिस्थिती आपण पाहतोय आणि दोन्ही टीम्स इथे मात्र संघर्ष करताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुढा त्याचे स्मरण नाही. आज जर थांबलात तरी स्पर्धा सोडावी लागेल. त्यासाठी खरं तर संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय आणि हा संघर्ष आज दिवसभरामध्ये स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. परत एकदा कोणती रिॲक्शन ऍक्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली नाही आणि त्याबरोबर आपण पाहतोय डॉट बॉल इथे येणार आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 46 धावसंख्येवरती थांबले. 19 बॉल शेवटचे बाकी आहेत, 16 बनवायच्यात. इंद्रायणी 11 देहू संघ आपण पाहतोय ह्या मॅच वरती एक चांगली पकड बनवली, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिले इथे सुरुवातीला मोठे स्ट्रोक देखील तुम्हाला येताना पाहायला मिळालेत. ओहो, क्लीन बोल्ड होतोय फलंदाज बाद. डीजे थँक्यू. स्पर्धेच्या निमित्तानं आर्यनजी टिळेकर, साहिलजी नरके आणि अरमान शेख या मान्यवर अतिथींचं आगमन, स्वागत. स्पर्धेच्या विशेष सहकार्यांकडे आपण जातोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मंडप सौजन्य मिळालेलं आहे. सन्माननीय संदीप भाऊ टिळेकर उद्योजक, भोजन व्यवस्था इथे आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून असेल कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष देहू अविनाश आबा भसे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहतोय. या ठिकाणी भोजन व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर खूप सारी बक्षिसं आपल्याला ह्या स्पर्धेसाठी तुम्हाला पाहायला मिळतील. ऍडव्हर्टाईज जाहिरात सौजन्य देखील खूप सारे तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे पाहायला मिळणार आहेत. आणि त्यामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाची चर्चा आपण केली, द्वितीय क्रमांकाची चर्चा या स्पर्धेमध्ये आपल्याला जी पाहायला मिळाली. त्यानंतर विशेष सहकार्यांमध्ये आपण पाहतोय स्पर्धा संपन्न होत असताना खूप साऱ्या अतिथी मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. भोजन व्यवस्था आपण पाहिलं, अविनाश आबा भसे, ओमकार जाधव युवा उद्योजक, हनुमंतजी मोरे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आपल्याला भोजन व्यवस्था या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली. त्यानंतर ट्रान्स सौजन्य जर आपण पाहिलं, पहिलवान श्री जीवनप्पा केदारी युवा उद्योजक, जीके स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा गणेशदादा मराठे आणि युवा उद्योजक ओमकार शेठ जाधव यांच्या माध्यमातून ट्रान्स सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य तुम्हाला पाहायला मिळालं. त्यानंतर मालिकावीर स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक LED टीव्ही आणि हे सौजन्य स्वीकृत नगरसेवक देहू नगरपंचायत योगेश भाऊ मोरे यांच्या माध्यमातून आपल्याला हे पारितोषिक विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बेस्ट बॉलर साठी देखील एक आकर्षक LED टीव्ही आपण देतोय आणि हे पारितोषिक आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळाले, उद्योजक सन्माननीय अजितजी विधाटे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला मिळताना पाहायला मिळालं. हो, परत एकदा स्लोवर ऑन बॉल होता, बॉलमध्ये गती कमी होती. बॉल अगदी पिचिंग झाल्यानंतर आपण पाहिलं हलकंसं वळण घेतलं आणि त्याबरोबर पहा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. 17 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 16 धाब्यांची गरज. एका बाजूला प्रेम आहेत आणि खरं तर नावाप्रमाणे आपण पाहतोय प्रेम यांच्या बॅटिंगचे चाहते झालेत. सर्वजण त्यांच्या बॅटिंगच्या प्रेमामध्ये पडलेत, कारण 9 चेंडूंचा सामना केला, 29 बनवलेत. एक मॅच विनिंग परफॉर्मन्स इथे आपण पाहतोय. एक जबरदस्त काम प्रेम यांच्या माध्यमातून बॅटिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. हो, परत एकदा पॅडल स्वीप केलाय, फटका आहे खूप झणझणीत आणि पाहायला मिळतोय पॅडल स्वीप. धावा मिळतील 4 चौकार. मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. या अगोदरचा बॉल तुम्ही पाहिला होता, थोडासा स्लोवर होता, कटर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर देखील तोच प्रयत्न होता, पण इथे प्रेम अजिबात थांबायला तयार नाहीत. हा बॉल चांगल्या पद्धतीने रीड केला, एक बॉल पुढे टाकलं आणि ज्या पद्धतीने बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला ना, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावा त्या स्ट्रोक मधून येत आहेत आणि 50 धावा इथे देहू संघाच्या पूर्ण झाल्यात. 16 बॉल 12ची गरज. रिव्हर्स खेळलाय, उलटा फुलटा बॉल पोहोचतोय पुढे एकदा लागोपाठचा. वन्स अगेन बॅक टू बॅक बॉल जाणार आहे बाउंड्री लाईन पार. पाहायला मिळतोय पुढे एकदा एक सुंदर चौकार.
पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 54 धावा धाव फलकामध्ये आल्यात. 15 बॉल शिल्लक आहेत. 8 धावेंची गरज. बक्षीस आणि विशेष सहकार्यामध्ये आपण पाहतोय बेस्ट बॅट्समन अर्थात स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. त्यासाठी LED टीव्हीचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी देणारे व्यक्तिमत्व सन्माननीय मनोज कुमार जाधव विश्व केटर्स यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. सन्माननीय शुभमजी शेवाळे, त्याचप्रमाणे जय शेवाळे, जगद्गुरु फ्लेक्स प्रिंटिंगचे सर्व आणि मयूरजी जगताप आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलंही मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय मनोज दाभाडे सरांचं देखील शुभागमन या निमित्तानं होत आहे. मनोज सर आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आपला संघ आज या ठिकाणी दिवसभर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणून सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मिडविकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅटची एज लागली आणि त्याबरोबर विकेट किपर चूक करणार नाहीयेत. झेल होतोय आणि याबरोबर दुसरा धक्का आपण पाहतोय संघाला. तिसरा धक्का संघाला 55 ह्या धावसंख्येवरती. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे GK स्पोर्टचे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू धन्यवाद. डीचे आपण पाहतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक अतिथी मान्यवर पाहुण्यांचे शुभागमन होते. त्यामध्ये प्रामुख्यानं अरुणभाई विदाटे उपस्थित होत आहेत, RNG टिळेकर उपस्थित होत आहेत, साहिलची नरके, अरमानजी शेख यांचे शुभागमन झालेलं आहे. शुभमजी शेवाळे आणि त्याचबरोबर जगद्गुरु फ्लेक्स प्रिंटिंग देऊळगावचे सर्व जय शेवाळे, मयूरची जगताप या मान्यवर पाहुण्यांचे शुभागमन होते. सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. विकेट येताना पाहायला मिळाली 55 या धावसंख्येवरती. 13 बॉल 7 ची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅन एरियामध्ये बॉल जाणार आहे. फिल्डर तिथे असेल, सिंगल येते. स्कोर कार्ड मध्ये होतोय बदल. षटक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे 4थ्या नंबरचं इथे मात्र संपतंय. 56 धावा धाव फलकामध्ये शेवटचे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. 12 चेंडू 6. 12 बॉल 6 रन टू नीड. 12 बॉल मध्ये 6 बनवायच्यात. विशेष सहकार्य खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीजची चर्चा आपण या अगोदर केली. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय आकर्षक टी शर्ट इथे मात्र दिला जाणार आहे. आणि हे टी शर्ट जर आपण पाहिलं, पैलवान यशप्पा विधाटे, युवा उद्योजक, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकर टिळेकर यांच्या माध्यमातून हे सहकार्य आपल्या स्पर्धेसाठी मिळालेलं आहे. त्यानंतर बॉल व स्टंप सौजन्य युवा उद्योजक विकास भाऊ बोडके यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ग्राफिक डिझाईन व रील सौजन्य कुमार सोहम खरसे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ग्राफिक डिझाईन आणि रील सौजन्य ह्या स्पर्धेसाठी आपल्याला मिळालेलं आहे. जाऊया मॅच कडे. याबरोबर उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे एकदा डीप लॉंग ऑन मध्ये बॉल जाणार आहे सीमारेषा पार. धावा मिळतील पुन्हा एकदा 4. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत. 11 बॉल शेवटचे बाकी आणि 2 धावेंची गरज. सुदेश आलेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. स्कोर लेवल झालाय. 10 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी देहू संघाला फक्त 1 धावेची गरज आहे. हो पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय आणि याबरोबर विनिंग स्ट्रोक, विनिंग मोमेंट ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय. इंद्रा यांनी 11 देहू ह्या संघाने मात्र बिगुल वाजवलंय. आपल्या नावाची चर्चा इथे मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच होताना पाहायला मिळेल. अभिनंदन टीम इंद्रा 11 देहू. जबरदस्त मॅच इथे तुम्हाला पाहायला मिळाली. त्याबरोबर मॅचचा विजेताही तुम्हाला पाहायला मिळतोय. तर चला लगेच यानंतर होणारी मॅच. टॉस झालाय आणि फिल्डिंग टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण लावा आणि आतमध्ये ज्या मॅच टीमचे मॅच संपन्न झाले आपण एका ओळीमध्ये बाहेर या, शेक हँड करा आणि पुन्हा एकदा शिस्त डिसिप्लिन ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यानंतर आपण पाहतोय आता मॅच नंबर 3. हँडशेक करून आपण या ठिकाणी बाहेर या.
तर मॅन ऑफ द मॅच याही पुरस्काराकडे आपण जाणार आहोत. 13 बॉल आणि 42 धाव्यांची नॉट आउट इनिंग पूर्ण करणारे प्रेम ठरतायत मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी. एक दर्जेदार क्रिकेट